हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज सकाळी सकाळी चालले बघा पोरांच्या डब्यासाठी मस्त असं टोमॅटोची चटणी बनवायचं. आणि इकडं म्हणलं तर बेसन पोळी बनवायसाठी बेसन घेतलेले आणि आज बऱ्याच दिवसातून ना मी असं हिरव्या मिरचीचा ठेचा बनवणार आहे आणि चपाती बनवणार आहे अक्षताच्या माऊलीच्या डब्यासाठी. आणि माझं म्हणलं तर हे बघा असं मस्त माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. आणि एवढी सगळी कामं देवपूजा सकाळी सकाळी एवढं सगळं काही होत नाही. तर माझं ना चहा प्यायचं राहून गेलं तर माझ्यासाठी चहा होता. आणि आज एवढी छान टोमॅटोची चटणी झाली ना, म्हणजे की बिगर पाण्याची असं वाफेवरती बनवलेली मी चटणी. आणि इकडं म्हणलं तर हे बघा ठेचा. आणि इकडं म्हणलं तर माऊलीच्या पप्पांचं जेवण चालू होतं. तर असा ठेचा बनवा तर खरं सांगते खूप छान लागते. अधूनमधून असं माझं कधी कधी ठेचा बनवायचं चालू असते. आणि ह्यांच्यासाठी म्हणलं तर इकडे बघा त्यांचं जेवण चालू होतं तर गरम पाणी ठेवलं. आता वाजत बघा सकाळचे 10:15. आणि असं सकाळचं मस्त वातावरण कडक उन्हाचा कडक कडाका झालेला आहे. आणि आज रोज काय होतं माहिती आहे का, रोज सकाळी 7, 7:30ला पाणी येते ना. आता आज 10:15ला पाणी आलंय. आणि माझी म्हणलं तर पाणी भरायची गडबड, स्वयंपाकाची भांडी वगैरे तशीच सकाळी कपड्याची गडबड. तर अगोदर कपडे धुवून घेतले, पाणी येते ना आता. आज माहीत नाही आज असं का उशीर झालाय पाण्याला. आता पाणी आलंय. आणि घरी म्हणलं तर अजिबात कोण नाही, प्रत्येकजण आपापल्या कामात गेलेत. अक्षता माऊली दोघं पण शाळेत गेलेत. आणि घरात म्हणलं तर बापरे भरपूर असा पसारा पडलेला आहे अजून. तर पोरांचं बघा अगोदर आवरलं. आणि घरं वगैरे पुसून घ्यायचे राहिलेत आता. तर म्हणलं चला एक एक करून सगळी कामं करून घेऊया. देवपूजा वगैरे झाली आत्ताच. तर चला पाणी भरायचं राहिले अजून माझं. भांडी वगैरे राहिलेत, कपडे धुवून घेतले. आज पाणी यायच्या अगोदर कपडे धुवून घेतले. आणि दररोज म्हणलं तर पाणी आल्यानंतर धुवत असते कपडे. आज पाणी यायला उशीर झाले. तर शेळी बघा आपली कशी उन्हाच्या तरंगेला बसलेली. तर इकडं बघा इकडं दवर म्हणलं पाणी भरून घेऊया. तर आत्या आपण शाळेत गेलेले आहेत. तर पाणी सुटले आज उशिरा पाणी सुटलेलं आहे. दररोज म्हणलं तर 7, 7:30ला जे लवकर पाणी सुटतं ना तेच बरं वाटतं. असं उशिरा पाणी सुटलं ना तर काही कामं पण होत नाहीत, काय नाही. आणि घरी पण कोणी नसते. अजून बरंच पाणी भरायचंय. तर तोपर्यंत बॅलर भरते तोपर्यंत. आता वाजलेत बघा सकाळचे दुपारचे 12:30 पावणे 1. आणि माऊलीच्या पप्पांना असं ज्वारी घेऊन आलेत. तर हे बघा ज्वारीत ना असं ज्वारी आता लगेचच म्हणलं चला वाळत घालूया. आणि थोडंसं मिसगडे वगैरे असते तर आणि चांगलं एक ऊन देऊन ठेवलेलं ना तर हे चांगलीच गोष्ट आहे. तर म्हणलं ह्यांना म्हणलं की वाळायला घालूया. तर हे बघा असं बघते का नाही तोपर्यंत एवढी पीठ आणि एवढा धुळा दिसला. तर बापरे मी माऊलीच्या पप्पाने एवढी ओरडली. म्हणलं हे कसली ज्वारी आणि कशी काय तुम्ही का बघितलं नाही का. तर हे बघा घरगुती घेतलेली ज्वारी होती. आणि खाली म्हणलं तर ज्वारी चांगली आहे. आणि असं वरती बघून ना असं वाटलं की ज्वारी काय पूर्ण खराबच आहे की काय. पण पूर्ण काही खराब नव्हती. असं थोडंसं बघा तोंडाला ना एवढी खराब निघाली, म्हणजे की थोडंसं पीठ झालेलं आहे त्या ज्वारीचं. पण म्हणलं चला असू द्या ठीक आहे की वाळवून घेऊया. आणि मी माऊलीच्या पप्पांना ओरडायला लागले ना तोपर्यंत बापू पण आले होते बघायला तर कशी ज्वारी कशी नाही. तर ज्वारी ना घरगुती घेतलेली होती, माहीत नाही पण आता अशी का वरती खराब आणि खाली खाली चांगली असं का झालं माहीत नाही. पण म्हणलं चला जाऊ द्या असू दे, चांगली गोष्ट आहे. चांगली खाली चांगली ती चांगली गोष्ट आहे. आणि वर थोडी का ना खराब ती जाईल लगेच संपून. तर हे बघा असं पसरवायचं चाललंय काम, म्हणजे तळवट वगैरे हातरला. आणि ह्याच्यामध्ये मिसकिड वगैरे काही नव्हतं. चांगली स्वच्छ ज्वारी, अजिबात खडे वगैरे काहीच कचरा नाही. पण ज्वारी चांगली आहे. पण एक ऊन दिलेलं ना, एक ऊन देऊन ठेवायचं म्हणलं. आणि आत्यांचं बापूंचं म्हणणं होतं की चाळून ठेवायचं. तर अगोदर म्हणलं वाळवून घेऊया एक 3-4 वाजेपर्यंत. वाळून झालं की परत चाळता येईल. तर सगळी ज्वारी बघा पसरून घेतली. आणि ही ज्वारी म्हणलं तर 75 किलो ज्वारी आहे. असं वाटत नाही, मला वाटलं की 50 किलो ज्वारी आहे. तर माझं चाललं होतं बघा आतमध्ये ब्लाऊज शिवायचं. आणि एवढा जर पसारा झालेला तर फायनली माझं एक ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला. तर आणि दुसऱ्या ब्लाऊज मी शिवायला घेतलेला. तरी बघा आणि एवढा सगळा पसारा झाला ना, तर भरपूर असं पसारा झाला आहे मिशनीच्या सगळ्या भोवतणी. आणि आत्यांचं बघा शाळेतनं आल्यानंतर आत्याने सगळी ज्वारी चाळून घेतली शाळेतनं आल्यानंतर. तर म्हणलं चला आपण चाळून झाल्यानंतर भरून ठेवूया. तर
ज्वारी भरत भरत बघा माझं लगेच मी गिरण चालू केली. ज्वारी भरत म्हणलं 2-3 कामं संगच होतील. आणि तिकडं बाहेर म्हणलं तर करडांचा इतका पिल्लांचा एवढा आवाज येत होता ना, तर वरडायचं सुरू होतं त्यांना. आता सोडायची टायमिंग झालेला. आणि आज बघा बऱ्याच दिवसातून अशी मका दळायला आली. कधी-कधी मका भरडायला येते, कधी-कधी दळायला येते. आणि मकरची भाकरी म्हणलं तर खरं सांगते खूप छान लागते. चवीला मीठ वगैरे टाकलं ना, तर खरंच खूप छान लागते. आणि हे बघा आता 7:30 7-7:30 वाजलेत आणि बरेच दिवस झाला आता की जशी एक शेळी राहिली ना, तसं तेव्हापासून बापूच आणतात गवत. तर एवढं छान गवत आणले ना शेळीसाठी, ताजं-ताजं मस्त गवत आणलेलं. मी कधी-कधी अधूनमधून 4 दिवसातून जात असते. पण सारखं-सारखं म्हणलं तर बापू आणत असते शेळीला गवत. तर म्हणलं चला हे गवत सोडून ठेवूया आणि शेळीला पण थोडंसं गवत टाकूया. तर असं ताजं गवत टाकेल ना, तर मला बरं वाटतं. शेळीच्या थोडंसं चांगलं गवत पोटात जाते. तर असं लगेच मी टाकत असते. आता माहीत नाही पिल्लं कधी मोठी होते ना, कधी खाते ना. आता पिल्लाला एक 2-3 महिने लागते ना अजून मोठं व्हायला गवत खायला. आता काही खात नाहीत सध्या ती 2-4 महिन्याशिवाय. 2-3 महिने तर कंप्लीट खात नाहीत. तर हे बघा एवढा अंधार पडलाय ना, शेळी अक्षरशः सांगते खाली बसली होती, पण उठून उभं राहिली. मी गवत घेऊन आले ना, तर लगेच उठून उभं राहिली. तर हिरवं गवत टाकल्यानंतर आपल्याला पण बरं वाटतं थोडंसं. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले. तर हे बघा दिवाबत्ती हे तर माझं रोजचंच काम चालू आहे. दिवाबत्ती वगैरे करायचं आणि बाहेरचे जे कामं होते ते सगळे आवरून घेतले, दळणं वगैरे दळून. आणि आता चला, आता चाललाय मस्त चहा बनवायचा. तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला. आणि आज मला बनवायचं फक्त मसाले भात. तर चला अगोदर ना चहा पिऊया. या तुम्ही पण सगळे चहा प्यायला. एवढा छान असं चहा उकळाय ना, मस्त वगैरे आलं वगैरे टाकून ना आज मस्त चहा बनवलाय बघा. आणि संध्याकाळच्या टायमिंगला ना एवढी जर थंडी सुटते ना, असं वाटतंय की कधी चहा पिणं आणि कधी नाही. इकडं म्हणलं तर असं दूध गरम करायला ठेवले. आणि हे बघा अजून उद्यासाठी ना असं माऊलीच्या पप्पांनी मग येताना ना दूध पण आणलेले. आणि हे बघा असे दुधाचे पॅकेट असतात, पॅकिंगचं पुढं असतात. आणि एवढं जर छान दूध असतं ह्याच्यामध्ये, खरं सांगते खूप छान असं दूध असते. आणि आठवड्यातून एकदा ना असं माझं ताक बनवायचं असते. आणि ताक बघा एवढं जर घट्ट झाले ना, तर इकडं म्हणलं तर एवढी सर लोणी निघाले. मस्त असं लोणी निघाले. आणि ह्याचं म्हणलं तर ताक. आणि अगदी 1 ग्लास 1.5 ग्लास पाणी मग घालून ना तेवढ्याच पाण्यात मी ताक बनवत असते. एवढंसं लोणी निघाले. तर चला आता कडवूया आपण लोणी पण. आम्ही एक कांदा, टोमॅटो, परत मिरची आणि थोडंसं लसूण ठेचून घेतलाय. आणि बघा असं छान तारा तांदूळ घेतलेले आहे ना. इकडं म्हणलं तर थोडीशी ना मसुरीची डाळ घेतलेली. बघा अशा पद्धतीचं ना मस्त असा मसाले भात बनवलाय. जे काय आपले दररोजचे मसाले आहेत ना, ते जिरे, मोहरी, धन पावडर हे असं घालून ना असं मस्त आपली मसाले भात, अशी खिचडी बनवलेली डाळ वगैरे टाकून, शेंगदाणे. सकाळच्या म्हणलं तर हे बघा अशा 2 चपात्या, परत बेसन पोळी आणि हे जे ठेचा बनवलेला ना, तर हिरव्या मिरचीचा ठेचा ते सुद्धा आहे. तर म्हणलं चला आता मसाले भातच बनवूया. हे बघा. आणि टोमॅटोची चटणी म्हणलं तर टोमॅटोची चटणी सुद्धा तशीच आहे बघा सकाळची. दार मोहरं केलं नुसतं.